भगवान दादा धन्यवाद तुझं देखील तुझ्याकडून देखील मला नेहमी सपोर्ट असतो। त्यानंतर संतोष कोळी त्याचं देखील या ठिकाणी आभार मानतोय। संतोष का घाबरतोय ते मला कळत नाहीये कॉमेंट्री करायला, कारण या ठिकाणी ज्या वेळेस मॅचेस होतात या मालवणीच्या मैदानावर मला जितेश म्हणतो संतोष कोळी कॉमेंट्री करतोय, समालोचन संतोष कोळी करतोय। मॅच ऑन, प्ले स्टार्ट। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, पहिला चेंडू बॉडीला पंप करून चेंडूला पंच केलं गेलं पॉइंट रिझर्व मध्ये। डीपला प्रोडक्शनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे। सिंगलनं मात्र आपला अकाउंट ओपन केलं रमा ठाकूर यानं। अकाउंट ओपन झालं ओवला या टीमचं। स्टार्ट ऑफ द फाउंडेशनला सुरुवात ओवला या टीमच्या। ओवला वर्सेस घोडबंदर दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आहे। नाणेफेकीचा कौल घोडबंदर संघानं जिंकला। रवी तरे यांना आपण यावेळेस ऍज अ कॅप्टन म्हणून पाहतोय घोडबंदर या संघाचा। क्या बात है, दांडी गोल। जसा फलंदाज तसा चेंडू, ब्रह्मास्त्र। अरुण भोईर आपल्यामधील एक ब्रह्मास्त्र यूज करतो, यॉर्कर। मनोरंजन मित्रांनो, कारण फक्त क्रिकेटच नको ते थोडंसं मनोरंजन होणं गरजेचं आहे। मॅचच्या दिशेने जाऊया। सुरेख बॉल, अप्रतिम। अरुण भोईर हा विकेट टेकर गोलंदाज का आहे? हा घोडबंदर संघाचा वन ऑफ द ग्रेट बॉलर का आहे? का आहे सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज? हे मात्र अरुण भोईर यांनी दाखवून दिलं। मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जातोय प्रशांत मात्रे। धर्मेंद्र कोळी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार। धर्मेंद्र कॅमेरा आहे तुझ्याकडे, कॅमेरा आहे, समोरचा कॅमेरा तुझ्याकडे आहे, कॅमेरा आहे। प्रशांत मात्रे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो प्रशांत यांना। वेल डन प्रशांत, अप्रतिम बॅटिंग। ही जर्सी तुम्हाला नक्कीच परिधान करायची आहे आणि मॅच खेळण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही उतराल त्यावेळेस जर्सी परिधान करूनच आपण उतरावं। गॉगल जो आहे तो तुझ्या मुलाला दिलास तरी चालेल, नाही मोठा गॉगल आहे, चांगले गॉगल्स आहेत। आणि गॉगल्स कोणी दिलेत? अरुण पानपट्टीवाले यांनी हे गॉगल दिलेले आहेत। अरुण भंडारी, माफ करा, अरुण भंडारी यांनी हे गॉगल दिलेले आहेत। आणि जर्सी टी शर्ट्स शुभम स्पोर्ट्स यांनी ह्या जर्सी दिलेल्या आहेत मॅन ऑफ द मॅचच्या। या दोघांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। अरुण भोईर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत। काय तो चेंडू टाकला, अक्षरशः तो चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न सतीश ठाकूर यानं केला होता, मात्र तो वेग इतका होता की बॅट येण्या अगोदरच मात्र चेंडू सरळ आदळला गेला यष्टीवर। अरुण भोईर अनुभव आहे, यावेळेस कुठलंही टेन्शन नाहीये। जरी सतीश ठाकूर यांची विकेट जरी गेली असली तरी मात्र आम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेत नाहीये, समोरच्याला टेन्शन देतो। जबरदस्त यावेळेस अटॅक केला गेला
अरुण भोईर यांच्यावर हा प्रहार, क्या बात आहे. यावेळेस फक्त डिफेन्स केलं गेलं. जबरदस्त अप्रतिम फटका. एक म्हणायचं गेलं तर सतीश ठाकूर हे जे महत्वाच्या बॅटर्स आहेत ओवळा टीम मधील, त्याची कुठेतरी विकेट गेल्यानंतर कुठेतरी नक्कीच जो माइंड सेट केला होता की आम्हाला इतक्या धावसंख्येपर्यंत पोहोचत आहेत, त्या माइंडने नक्कीच कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न झाला नसावा असं मला वाटलं होतं. मात्र रमा ठाकूर यांचा तो फटका, जबरदस्त फटका. यावेळेस फ्लिक केलं गेलं. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 2 धावा येतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झालेली आहे ती 10. 2 संघ आपण पाहतोय. मात्र नक्कीच ओवळा संघ विसरता कामा नये. मागच्या वीक मधली, मागच्या आठवड्याची स्पर्धा खरोखरच समोरचा संघ जर आपण पाहिला, जेम्स बॉन्ड राई एक मोठा संघ होता आणि नक्कीच ती लढत जी झाली होती ती अप्रतिम लढत झाली होती. जवळपास नवघरच्या त्या मैदानावर आणि जवळपास रमाचा डान्स पाहिला होता, चंद्रशेखर ओळेकर यांचा डान्स पाहिला होता, उत्तम ठाकूर यांचा तो डान्स पाहिला होता. एन्जॉय, फुल एन्जॉय. आणि एक इतका कॉन्फिडन्स होता ना ओवळा टीमला की आम्ही फायनल मारणारच. त्यामुळे बँजो पदक ते घेऊन आले होते खास नवघरच्या त्या ग्राउंडवर. धावसंख्या 10. जयेश घरात क्रमांक 2 हा गोलंदाज नक्कीच सफल ओव्हर आहे. अरुण भोईर यांची एक विकेट. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. यावेळेस व्हाईट लाईनवर हा चेंडू पिच केला होता. चेंडू पिच झाल्यानंतर मात्र चेंडू थोडासा कट झाला आणि हा जो चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिलिंदने केला होता, थोडीशी स्लाइड दिली होती पुढच्या पायाला, ऑफ साइड चेंडूला कट करायचं होतं. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. एक चांगली मॅच, कारण दोन्ही संघ जे आहेत ते रफ अँड टफ आहेत, नो डाऊट. बॅटची एज, चेंडू थोडासा स्विंग झाला. एक धाव मिळेल. शॉट थर्ड मॅन, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव. यानंतरची जी मॅच आहे ना, खास करून जितेश, ती मॅच देखील अफलातून आहे. आर के मोरवा वर्सेस आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी उमेलमान मास्टर्स. ही मॅच देखील रफ अँड टफ होईल. आणि खरोखरच एक जर यावेळेस ऑफ साइडला पंच केलं गेलं चेंडूला, कव्हरच्या दिशेनं सिंगल इथे मिळेल. डीपला प्रोडक्शनला फिल्डर्स त्या ठिकाणी आहे मिस्टर अलंकार तरे. आणि एक जर विचार केला तर सपोर्टर्स किती आहेत उमेलमान टीमचे, भरपूर सपोर्टर्स आहेत. आणि खास आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी उमेलमान गाव कुठे आहे पहा आणि मालवणी कुठे आहे पहा. जवळपास इतकी लांबचा हा प्रवास करून जे सपोर्टर्स याकडे दाखल झाले. सुरेख फटका. ऍक्च्युली चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला आणि त्याच्यामुळे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट झाला. चेंडू गेला. किती वंडी आहे का तिकडे की बाउंड्री आहे? मला वाटतं चौकार आहे, वंडी नाही आहे, चौकार आहे. यस, 4 धावा, चौकार. धावसंख्या 16, 16 धावा. कारण मालवणी इथे यायचं म्हणजे जवळपास 1 ते 1.5 तास आपल्या हातामध्ये असायला हवा. मी सकाळी बरोबर 7ची उडी पकडली आणि इथे किती वाजता पोहोचलो? 9:35 इथे मी टच झालो. उद्याचा संघ खरोखर लाईव्ह टेलिकास्ट जे संघ पाहत असतील, वाघबील, जुचंद्र, मालजेपाडा, राई, मालवणी, पांजू, मुर्धा, दैसर आणि खास करून वाघबील आणि जुचंद्र या संघातील खेळाडू जर लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील तर नम्र विनंती आहे, उद्या ठीक 9 ते 9:30 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी. आज एक तर आपलं भरपूर नशीब आहे की जरांगे पाटलांचा जरांगे पाटलांचा मोर्चा कुठेतरी तिथे सकाळी थांबवला गेला, नाही तर ट्रॅफिक मध्ये अक्षरशः टीम पोहोचू शकल्या नसत्या या ठिकाणी. ओवळा टीम तर पोहोचूच शकली नसती. खुडबंदर, ओवळा, आता तो निकाल लागला गेला आणि कुठेतरी मात्र तो मोर्चा थांबला गेला. धावसंख्या 16 आहे. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. कट केला चेंडूला पुन्हा एकदा या ठिकाणी डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे. तर इथे नक्कीच आम्ही 15 मिनिटाचा अवधी देतोय. जे कोणी जेवायचे असतील 15 मिनिटात जेवून घ्या, अन्यथा जेवणाचं काउंटर हे बंद केलं जाईल. जे कोणी एन्जॉय करतात त्यांना आमच्याकडून नक्कीच ही सूचना असेल की 15 मिनिटात जेवणाचं काउंटर बंद केलं जाईल, जेवून घ्या. धावसंख्या झालेली आहे ती 17. पंकज पाटील थोडस आमच्या स्कोररला जरा लंच ब्रेक द्यायचा आहे. पंकज मित्र ये जरा.
धावसंख्या 17 ना आहेत, जी आपल्याशी मुलं आहेत ना ती मदतीला धावणारी मुलं आहेत. त्याच्यामधलं पंकज पाडेचं मी नाव आवर्जून घेईल, कारण या मुलाला कधीही कुठून या आपण माईकद्वारे सूचना केली की तो मुलगा तिथे पोहोचतो व्यवस्थित वेळेवर. एक चांगला स्कोरर आहे पंकज. धावसंख्या आहे ती म्हणजेच 17 आणि षटकं पूर्ण झालेली आहेत ती 2. तिसरं षटक. यावेळेस शॉर्ट ऑफ पुलचा फटका, जवळपास चेंडू जातोय तो म्हणजेच फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये अरुण भोईर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. फेक जाईपर्यंत 2 धावा. आज अरुण भोईर यांचे बंधू विनोद भोईर हे देखील लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील. चंद्रकांत दादा वैती हे देखील लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील, कारण खूप मोठे चाहते आहेत घोडबंदर संघाचे. लक्षात ठेवा, दादांविषयी म्हणायचं गेलं तर चंद्रकांत दादा वैती. क्लिंग बॉल नक्की कुठल्या माइंडना फटका खेळायचा होता. ज्याप्रमाणे बॅट्समॅन पाहिले आपण तर जवळपास हा फटका ऑफ साइडला उडवायचा होता, मात्र चेंडू पडल्यावर आत आला. अडचणी वाढल्या इथे. मात्र ओला स्पोर्ट्स ओला या टीमच्या आणखीन एक विकेट. मिस्टर मिलिंद पाटील देखील डग आउट रिजन मध्ये. दुसरा धक्का. धावसंख्या आहे ती 19. सभापती नगरसेवक शिवसेना आदरणीय भूषणजी भोईर साहेब यांच्या लग्नाचा आज 25वा वाढदिवस आहे. समस्त आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि 23 संघांच्या वतीनं भूषणजी भोईर साहेब तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. थँक्यू फोन केल्याबद्दल. मी तुम्हालाच कॉल करणार होतो, वैद्य साहेबांना भेटायला यायचं आहे. हां, मी फोन करून देईल तुम्हाला. धावा झालेल्या आहेत त्या 20 धावा. आगरी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत 23 स्पर्धांची जी मालिका मित्रांनो सुरू आहे. या 23 स्पर्धेच्या मालिकेमधील आपण ही 7वी स्पर्धा या ठिकाणी मालवणीच्या नगरीमध्ये या ठिकाणी खेळत आहोत. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024. धावसंख्या आहे ती म्हणजेच 20. कमलाकर भोईर साहेब लंच झालं का आपलं? एक्सर ए अप्रतिम स्पर्धा खरोखरच मानस भोईर याने ती स्पर्धा ठेवली होती. एक्सर प्रीमियर लीग रजनीच्या माध्यमातून काय ट्रॉफ्या देते होत्या, अप्रतिम ट्रॉफ्या. न्यू बॅटर उत्तम. आणि या खेळाडूविषयी जर नक्कीच मालवणीकरांना जर माहिती द्यायची गेली मित्रांनो तर उत्तम दर्जाचा हा कलावंत आहे. कारण मी या व्यक्तीची माहिती का पुरवतोय प्रत्येक गावामध्ये. क्रिकेटर लोकांना नक्कीच माहिती आहे उत्तम कोण आहे, मात्र इकडच्या नगरवासियांना देखील माहिती असायला हवं की हा खेळाडू कोण आहे. तर आपण झी मराठी ही जी वाहिनी आहे या वाहिनीवर आपण ज्या मालिका पाहतात त्या मालिकेमध्ये अनेकदा उत्तम दर्जाचा अभिनय करणारा हा उत्तम कलावंत आहे उत्तम ठाकूर. या ठिकाणी बाद होत आहेत आले आणि मात्र उत्तम त्याच पावली मात्र डगआउटच्या रिझर्व मध्ये परतले. धावा आहेत त्या 20 धावा. विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत ओला स्पोर्ट्स ओला या टीमच्या 5.
आहेत ओला स्पोर्ट्स ओला या टीमच्या डगआउट मध्ये आहेत. एक म्हणजे म्हणायचं गेलं तर सतीश ठाकूर, त्यानंतर म्हणायचं गेलं चंद्रशेखर ओळेकर. दोन्ही पंच चर्चा करतील. नक्कीच योग्य तो निर्णय. मात्र ज्याप्रमाणे अपील झाली, जबरदस्त अपील त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली. धावा झालेल्या आहेत त्या 20 धावा. मात्र निर्णय काय असेल पंचांचा? बॅट फॉर द अंपायर सिग्नल. काय सिग्नल येईल पंचांचा? मात्र हा निर्णय खूप महत्वाचा असेल. दोन्ही टीमसाठी हा निर्णय महत्वाचा असेल. एस नॉट आउट असेल की आउट? नॉट आउट पंच म्हणतायत. थँक्यू सर. प्रभाकर म्हात्रे वेगवान गोलंदाज. ज्याप्रमाणे मी उल्लेख वारंवार करतो की धर्मेंद्र कोळी ज्याप्रमाणे सर्वाधिक यॉर्कर चेंडू हाताळू शकतोय, त्याचप्रमाणे जर आणखीन एका गोलंदाजाचं नाव घ्यायचं गेलं तर मी प्रभाकर म्हात्रे यांचं नाव घेईन. हे जे दोन गोलंदाज आहेत हे सर्वाधिक यॉर्कर चेंडू हाताळतात, लक्षात ठेवा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 20 धावा. जी सरासरी आपण जी पाहतोय जवळपास 6.33. येस मला वाटतं पंकज 6.33 ची सरासरी राखलेली आहे ओला स्पोर्ट्स ओला संघाने. इथून कुठेतरी जे शेवटचे 12 चेंडू आहेत या 12 चेंडू मध्ये नक्कीच थोडासा खेळ बदलावा लागेल. इथून थोडंसं आक्रमक खेळ करावा लागेल, अग्रेसिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. कारण सध्याच्या घडीला समोरचा संघ कोणता आहे? समोरचा संघ घोडबंदर आहे आणि घोडबंदर सारख्या संघाला जर तुम्हाला एखादं टार्गेट सेट करायचं असेल तर ऍज अ कॉमेंटेटर मी एक फक्त माझं मत मांडतोय की 40च्या पलीकडे तर तुम्ही घोडबंदर संघासमोर चांगली फाईट देऊ शकता. कारण ज्याप्रमाणे ओला टीम मध्ये जे बॅटर्स आहेत त्याप्रमाणे तितकीच ताकद घोडबंदर मध्ये देखील आहे. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा नटराज मुद्रेमध्ये आज स्ट्रोक खेळला. चेंडू वन बॉन्स त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर पाहत राहावं लागलं. किरण घरत यांना अक्षरशः त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार. चौकार. डीजे कदाचित आमचा लंच करतोय. मिलिंद. धावसंख्या 24. उद्या ना हिंदी चालेल, रोमॅन्टिक गाणी आली तरी चालतील. फुल टॉस यावेळेस ऑफ साइडला अतिशय सुंदर फटका पाहतो आपण. एक्स्ट्रा कव्हर डीपला प्रोडक्शनला फील्डर्स त्या ठिकाणी आहे मिस्टर अजिंक्य तरे. 2 धावा. धाव संख्या 26. ओला स्पोर्ट्स ओला वर्सेस घोडबंदर मास्टर्स दोन्ही संघ नामांकित संघ आहेत. मात्र यंदाचं जे क्रिकेट आहे ना पंकज ते वेगळं आहे. यंदाच्या क्रिकेटमध्ये बराचसा बदल, यंदाच्या संघांमध्ये बराचसा बदल झालेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय. जयेश घरत त्या ठिकाणी आहेत प्रोडक्शनला. 2 धावा. कारण आपण जर पाहिला तर वाघवेळ संघामध्ये आपण बदल पाहिलेले आहेत. बऱ्याचशा संघांमध्ये बदल झालेत. म्हणजे 35 चे खेळाडू 40 मध्ये इन झालेत, 40 चे खेळाडू 45 मध्ये इन झालेत, तर नवीन काही 35 चे खेळाडू इन झालेले आहेत. इथे चेंडू थांबणार नाहीये. हा चेंडू थांबणार नाहीये. निघून जातोय सरळ कव्हरच्या बाहेर. षटकार. शब्द तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत. मात्र म्युझिक नुसार मी सांगतोय खरोखर सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर रमा ठाकूर यांची हवा वाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या आहे ती जवळपास 34 धावा. रमा ठाकूर ऑन फायर. रमा ठाकूर नक्कीच आपला गेअर शिफ्ट करतायत, आपले हात खोलतायत. कारण सध्याच्या घडीला हात खोलणं गरजेचं आहे. तर कुठे एक चांगला धाव फलक उभारू शकतोय ओला स्पोर्ट्स ओला संघ. बालकुमचा संघ देखील लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. कैलास भोईर बालकुम टीमचे कॅप्टन. आज या स्पर्धेमध्ये बालकुम संघाला नक्कीच ब्रेक आहे. मात्र तरी देखील ते आपल्या घरून आनंदाने
या स्पर्धेचा खास करून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांचे देखील नक्कीच चांगल्या प्रकारे प्रतिसाद मालवणीच्या या स्पर्धेला दिले गेलेले आहेत. ऑफ साइडला कट केलं, सिंगलला डबल 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 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. नॉट आउट नॉट आउट नॉट आउट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रमा ठाकूर 2 धावा, धावसंख्या 36. ते देखील एन्जॉय करतात क्रिकेट आणि कारण ठाण्याचा संघ खेळतोय ओळा स्पोर्ट्स ओळा, त्याच्यामुळे बरेचसे खेळाडू बालकुम म्हणा इतर गावातील म्हणा हे देखील लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. उद्याचा दिवस खूप खास आहे या स्पर्धेचा. उद्या पारितोषिकांचा वर्षा होईल. उद्या अनेकांचे एटीएम ओपन होतील ज्यावेळेस मालवणी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी जाईल. 1 चेंडू शिल्लक आहे, कारण जसं दुपार होईल तस तसं मात्र नक्कीच रंग चढेल या स्पर्धेला. आणि ज्यावेळेस या स्पर्धेला रंग चढेल त्यावेळेस मात्र असे फटके पाहायला तुम्हाला नक्कीच मिळतील. 4 धावा, आणखीन एक मोठा फटका रमा यांच्या बॅटमधून चौकार. या ठिकाणी मात्र मालवणीच्या मैदानावर म्हणायचं गेलं तर रमा ठाकूर यांची हवा. 20 धावा 20 धावा. या ओव्हरचा विचार केला आपण अलंकार तरे यांचं हे षटक तब्बल धावा दिल्या गेल्या. 20 सर्वात खर्चिक षटक हाताळलं गेलं अलंकार तरे यांच्या माध्यमातून. 40 धावा फलकावर. आता मात्र नक्कीच साजेसा धाव फलक. पंकज आता कुठे नक्कीच सुटकेचा श्वास सोडला असेल ओला स्पोर्ट्स ओला टीमना. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलं गेलं. समोरचा फलंदाज काय कामगिरी करतोय, समोरच्या फलंदाजांना जी दहशत मैदानाच्या आतमध्ये निर्माण केलेली आहे ना, त्याच्यामुळे त्या खेळाडूला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आणि एक प्रामाणिक प्रयत्न ज्ञानेश्वर पाटील यांचा की फक्त सिंगल कन्वर्ट केला, रमा ठाकूर यांना स्ट्राईक दिली गेली. क्या बात आहे. याला म्हणतात इंटेलिजंट क्रिकेट. लक्षात ठेवा, कारण क्रिकेट इज जेंटलमॅनचा खेळ आहे. लक्षात ठेवा. यावेळेस रमा 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 आणि रमा. वन टू का 4 करतोय रमा ठाकूर. क्या बॅटिंग, सुपर बॅटिंग. नाहीये यावेळेस चेंडू मात्र होतोय मिस. आणखीन एक षटकार रमा ठाकूर यांच्या बॅट मधून वैयक्तिक खेळी रमा ठाकूर यांची आपण जर पाहिली तर जवळ जवळ 36 या धावसंख्येवर रमा ठाकूर खेळतोय. संघ पोहोचतोय 47च्या आकड्यावर. मी म्हटलं होतं की घोडबंदर समोर जर तुम्हाला एखादा टार्गेट सेट करायचं असेल तर जवळपास 40च्या पलीकडे ही धावसंख्या असणं गरजेचं आहे. आणि धावसंख्या या ठिकाणी करतोय ओला स्पोर्ट्स ओला. फुलटोस पुन्हा एकदा यावेळेस ऑन द राईस चेंडूला खेळलं गेलं. डीप लॉंग ऑन मधून शतरक्षक वेगाने येतोय. स्ट्राईक एंडला थ्रो देतोय धीरज तरे. तो थ्रो कलेक्ट करतायत मात्र 2 धावा. धावा होत आहेत 49. मोरव्याचे देखील प्रेक्षक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बाबूदादा तुझं हार्दिक स्वागत. आणि मालवणीच्या मैदानाची खासियत एक वेगळी आहे मित्रांनो. एन्जॉय करण्यासाठी मैदान अप्रतिम आहे बाबूबाई. खूप आनंदाने या ठिकाणी सर्व लोक येतात आणि प्रत्येक संघाच्या सोबत त्यांचे नक्कीच पाठीराखे देखील येत असतात. याचं कारण की मालवणीचं मैदान. पुन्हा एकदा बॉडीला टर्न करून चेंडूला खेळलं गेलं. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अरुण भोईर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. 1 धाव. धावसंख्या 50. अर्धशतक फलकावर ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमचं. वेल डन. 50 धावा शेवटचा चेंडू असेल. कारण मी सकाळी म्हटलं होतं की शहरामध्ये माणूस राहतो मात्र गावामध्ये राहते ती माणुसकी. आणि या मालवणीच्या गावामध्ये तुम्हाला माणुसकी नक्कीच पाहायला मिळेल मित्रांनो. उद्याच्या दिवशी देखील नक्की या, भेट द्या मालवणी गावाला.
धावसंख्या 50 आहे. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. बॅटच्या वरच्या पट्ट्यावर हा चेंडू आदळला गेला. एक धाव तर वेगानं साईड स्क्रीनच्या समोर फटका कन्वर्ट केला होता ज्ञानेश्वरनं. सिंगल नाही, इथे मात्र या इनिंगची होते समाप्ती. 5 ओव्हरची मॅच पूर्ण. इनिंग या ठिकाणी संपली गेलेली आहे. धावसंख्या फलकावर झालेली आहे ती 51 आणि 52 धावा जिंकण्यासाठी घोडबंदर मास्टर्स टीमला. ती चेंडू 52 धावा मॅच अफलातून होणार मित्रांनो, कारण मागची मॅच आपण पाहिली. प्रभाकर मात्रे त्यानंतर अलंकार तरे अफलातून बॅटिंग आपण पाहिली. त्याच्यामुळे ही मॅच देखील रफ अँड टफ होईल. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. मी घेतो छोटासा हलकासा ब्रेक. पुन्हा येईल या मॅचच्या दिशेने. तत्पूर्वी तुम्ही ऐकत राहा DJ मिलिंद यांचं सुमधुर संगीत. ओला स्पोर्ट्स ओला आपण प्लीज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 50 आकडा पूर्ण करणारे मागच्या वर्षीचा जर आपण एनालिसिस पाहिला पंकज, म्हणजे मागच्या वर्षीची स्पर्धा झाली होती आपली जवळपास 22 जानेवारी 2023. तर ह्या वेळेपासून जवळपास आतापर्यंत जर आपण एनालिसिस जर पंकज पाहिला तर 50 धावा करणारे संघ मोजकेच आहेत. त्याच्यामध्ये मी नाव घेईल उमेदमान टीमचं नाव घेईल. आणखीन एका नावाचा उल्लेख करायचा गेला तर मी ओवळा संघाचं नाव घेईल. आणि आणखीन एका नावाचा उल्लेख करायचा गेला तर मालवणी संघाचं नाव घेईल आणि घोडबंदर संघाचं देखील नाव घेईल. कारण जवळपास या मैदानावरचा मागच्या वर्षाचा हायेस्ट स्कोर किती असेल तर तो हायेस्ट स्कोर आहे 60 धावा. तो मालवणी टीमने या ठिकाणी केला होता घोडबंदर संघाच्या अगेन्स्ट. लक्षात ठेवा. त्यातून जर आपण विचार केला तर आतापर्यंत 50 आकडा कुठल्याही टीमने केला नाहीये. 47 48 अशी धावसंख्या आपण पाहिली होती, मात्र इथे 50 धावा खूप महत्वाचे असतील. 50 आकडा पुन्हा आपण पाहतो या ठिकाणी. चला टॉस साठी इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्स मध्ये RK मोरवा टीम कॅप्टन आणि उमेलमान टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या संघामध्ये बदल करायचा असेल तर टॉस करण्या अगोदर तो बदल करून घ्या. मात्र RK मोरवा या टीम मध्ये सर्वाधिक मॅचेस जर कोणी खेळले असतील तर हरेशनं, जास्तीत जास्त मॅचेस हरेशनं खेळलेत. 51 धावा. मात्र नक्कीच लेफ्ट हँड बॅटर. आणि या मैदानाचा विचार केला तर या मैदानावर ज्या दिशेने हवा वाहत आहे मित्रांनो, इथे आपण नक्कीच वेगमापी नाहीये आणि अन्यथा नक्कीच तो वेग देखील मोजला गेला असता. तर हवा ज्याप्रमाणे आपण पाहतोय तर जी पश्चिमेची हवा आहे ती पूर्वेच्या दिशेने ज्या वेगानं वाहत आहे त्यानुसार असं तरी नक्कीच मी म्हणू शकेल की लेफ्ट हँड बॅटरसाठी ही जी हवा वाहत आहे मैदानाच्या आतमध्ये ती अतिशय पोषक आहे. तिथून कुठेतरी एक चांगला बेनिफिट आहे. ज्याप्रमाणे आपण प्रशांत मात्रे यांची बॅटिंग पाहिली, मागच्या मॅचचा आपण विचार केला तर अलंकार तरे याची आपण बॅटिंग पाहिली, त्यानंतर देवेंद्र उमेदमान संघाच्या विषयी म्हणायचं गेलं देवेंद्र मात्रे यांची आपण बॅटिंग पाहिली. म्हणजे प्रत्येक लेफ्ट हँड बॅटर जो डावखुऱ्याचा खेळाडू आहे पंकज तो सक्सेस झालाय हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा 2 लेफ्ट हँड बॅटिंग असायला प्रभाकर मात्रे असतील, त्यानंतर अलंकार तरे. यावेळेस आपण पाहतोय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये घोडबंदर संघाची मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रभाकर मात्रे हे आपण या ठिकाणी पाहतायत. चला JP वुमेन टीम कॅप्टन JP यांनी यायचं आहे. जर तुम्हाला बदल करायचा असेल तर बदल करतात RK टीम.
आरके संघ बदल करतोय. यस प्रशांत, कोणाला बसवतोय? मनोहर राऊत. जेपी मनोहर राऊत बसतायत, त्यांच्या जागेवर अनिल पाटील आलेले आहेत. पेट्रोल पंपवर मॅनेजर आहेत आणि एक खूप मोठी जबाबदारी असते, ती त्यांचं काम असतं, त्याच्यामुळे ते पहिल्या मॅच मध्ये येऊ शकले नाहीयेत. आज दुसऱ्या मॅचला ते या ठिकाणी हजर राहिलेले आहेत. तो एक बदल उमेलमान टीम जेपी आरके टीमने केलेला आहे. तुम्हाला जर बदल करायचा असेल तर टॉस करण्या अगोदर क्लिअर करा तो बदल. चला फील्ड लावून घ्या प्लीज. बॅटर उतरलेत. ओला टीम बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. आम्ही 4 ओव्हरची मॅच मित्रांनो या कारणास्तव दिली, कारण शेवटची ती मॅच आहे ती, असं मला तरी वाटतंय की 5 ओव्हरची मॅच आम्ही या कारणास्तव दिली की शेवटची मॅच आहे ती कदाचित 4 ओव्हरची असू शकेल असं मला वाटते. मात्र सांगू शकत नाही, कारण बालचंद भाऊनी मला मगाशी माहिती दिली की 6:30 वाजता अंधार पडतोय, त्याच्यामुळे एखाद्या संघाला बॅटलाईटचा सामना करावा लागता कामा नाही, याची आम्ही दक्षता घेणार आहोत. त्यानुसारच शेवटचा सामना जो असेल तो आम्ही नक्कीच तुम्हाला कळवू की किती ओव्हरचा असेल. मात्र सध्याच्या घडीला मी विनंती करतोय जेपीला, टीम कॅप्टन उमेलमान, तुला यायचं नसेल जेपी तर गण्याला पाठव टॉस करायला. गण्या आला तरी चालेल. भगवान दास तो गण्याचं नाव घेतलं तर. चला इन्व्हाइट करतोय टॉस का बॉस शाखा प्रमुख, ये नगरीचे विद्यमान शाखा प्रमुख सन्माननीय रवींद्रजी भगत आपल्या रायाभाऊ आहेत आणि त्यांच्याचा शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल हा उडवला जाईल. कोण बनेगा टॉस का बॉस, आरके या उमेलमान? जेपी. आज जेपीला देखील नक्कीच जबरदस्त खेळी करताना पाहिलेला आहे. मात्र कदाचित जेपीचं गुडलक कोण असेल त्याचा मुलगा आहे, कारण प्रत्येक मॅच ज्यावेळेस जेपी खेळतो त्यावेळेस त्याच्या मुलाला तो सोबत आणतोय, कदाचित त्याचा गुडलक आहे तो. मग त्याचा मांजा कधी येईल मी देखील वाट बघतो. त्याचा मांजा एकदा आला की त्याला मी देईल. तो मॅचच्या दिशेने जातो मित्रांनो. त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय सन्माननीय शाखा प्रमुख रायाभाऊ यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल उडवण्यात आला. टॉस विन आरके मोरवा, निर्णय लगेच देतोय. फिल्डिंग बॅटिंग करायची उमेदवार संघ तुम्हाला. पहिला चेंडू फेस करताना प्रभाकर मात्रे ऑन साइड चेंडूला चांगल्या प्रकारे खेळलं गेलं. सुरुवात करतोय प्रभाकर मात्रे आपल्या खेळीची आणि धाबा झालेल्या आहेत फलकावर त्या 2. कोण मात्रे इन होते? मात्रे कोण इन होते? मकरन मात्रे इन होतोय आणि संजय पाटील बसतोय. चालेल, मकरनची आजची सुट्टी कुठेतरी कामी आली. धावसंख्या 4. पहिले षटक आहे आणि जर आपण विचार केला पंकज तर जवळपास त्या धावा करायच्या आहेत 52 धावा. आणि त्या 52 धावा जर तुम्हाला 5 ओव्हर मध्ये करायचे असेल ना पंकज तर 10.4 ही सरासरी समोर आहे. 10.4. कदाचित पारदर्शक आले, कदाचित पारदर्शक आला असेल. रमा ठाकूरचे सर्वात मोठे फॅन आमच्या सोबत व्हिडिओ कॉलवर आहेत. विलास दादा पाटील कासर बडवली थेट ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत आणि आमच्या सोबत लाईव्ह एन्जॉय करत असेल. व्हिडिओ कॉल त्यांचा आलेला आहे. रमा ठाकूर त्यांच्यासाठी शुभेच्छा. रमा ठाकूर तुम्हाला विलास पाटील यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा या मॅच साठी. रमा ठाकूर तुम्हाला उद्या संध्याकाळी पार्टी आहे. विलास पाटील यांच्याकडून लाईव्ह आहेत माझ्यासोबत. व्हिडिओ कॉल त्यांनी केलेला आहे. मात्र रमा ठाकूर म्हणतात की सध्याच्या घडीला मी व्हेज आहे, नॉन व्हेज नाही आहे, त्याच्यामुळे तुमची पार्टी राहू द्या. चांगला फटका ऑन साइडला. धावसंख्या 6. धावसंख्या 6 आहे आणि सरासरी आपण मगाशी पाहिली तर 10.40 ही सरासरी समोर आहे. आणि कुठेतरी नक्कीच घोडबंदर जो संघ आहे तो संघ कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणारा संघ आहे. मात्र ते गणित लक्षात ठेवा, ज्यावेळेस घोडबंदर संघाचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये उतरले होते त्यावेळेस देखील कॉन्फरन्स सुरू होती मैदानाच्या आतमध्ये. याचं कारण की तिथे कुठेतरी ओला टीमने देखील प्लॅन केलाय, कारण प्रत्येक संघाजवळ प्लॅन क्रमांक 1 प्लॅन क्रमांक 2 हे असतातच. तिथून मात्र ओळाचा प्लॅन काय आहे? पंच करतोय जवळपास त्या ठिकाणी. नक्कीच मी तर म्हणेल की पंच देखील त्या ठिकाणी वाचलेले आहेत. मात्र चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय स्वीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर.
4 धावांसाठी चौकार. खरोखरच खरी गोष्ट आहे. डीजे चांगलं गाणं वाजवलं गेलं. धावसंख्या 10 किंग आहेत प्रभाकर म्हात्रे साहेबांच्या विषयी म्हणायचं गेलं, कारण आतापर्यंत जर आपण 23 संघाचा एनालिसिस पाहिला, 23 संघांचा जर रेकॉर्ड जर पाहिला तर मात्र सर्वाधिक जेते पद घेणारा, सर्वाधिक विजेते पद घेणारा कर्णधार कोण, तर एकच नाव प्रभाकर म्हात्रे. जबरदस्त गाणं. खरोखरच राजाप्रमाणे ती कामगिरी प्रभाकर म्हात्रे यांनी आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी केलेली होती. सलग 5 वर्ष टॉप 1. धावसंख्या 10. प्लेसमेंट इंटेलिजंट क्रिकेट. यावेळेस नक्कीच कॅल्क्युलेट क्रिकेट मी म्हटलं होतं, कुठेतरी कॅल्क्युलेट क्रिकेट करणं गरजेचं आहे. डायरेक्ट हिट होईल का? नाहीये. सुखरूप पोहोचतोय पंच म्हणतात नॉट आउट. मात्र डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चिंता वाढली असता. हा धोका पत्कारला होता, हा धोका घेतला होता अलंकार तरी यांना. स्ट्राईक मला हवी आहे आणि त्या स्ट्राईक साठी केला होता हा प्रयत्न. म्हणायचं गेलं की त्या स्ट्राईक साठी केला होता हट्टहास अलंकार तरी यांना. मात्र ती चुकी कदाचित नडली असती. कारण म्हणतात ना, ज्यावेळेस आपण एक्सप्रेसवर, ज्यावेळेस आपण कुठेतरी आपण गाडी काढतो एक्सप्रेसवर, रनवे करतोय, त्यावेळेस अनेक आपल्याला मेसेज पाहायला मिळतात, अतिघाई संकटात नाही. त्याप्रमाणे तो एक प्रसंग त्या ठिकाणी घडला गेला. अलंकार तरे बाल बच गए. धावसंख्या 12. पुल करायचं होतं, हाफ टॅकल होता, आउटसाइड लेग स्टम्प, जवळपास बॉडी देखील पूर्णतः टर्न केली होती, स्विंग केली होती या चेंडूला खेळण्यासाठी अलंकारनं. मात्र त्या ठिकाणी काही रिएक्शन होत नाहीये. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. प्रत्येक गोलंदाजावर कदाचित आक्रमण केलं जाणार आहे. यस यस यस, ज्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये होत्या म्हणायचं गेलं तर अलंकार तरे यांचा सिग्नेचर स्ट्रोक. 6 धावा. मात्र अजून रेस संपली नाहीये, त्याच्यामुळे ते देखील म्हणता येणार नाही किसमें कितना है दम, क्योंकि रेस खेलने के लिए भी दम लगता है और रेस पूरी हो जाती है तभी भी दम लगता है. इसके लिए दम में भी बहुत दम होता है. धावा झालेल्या फलकावर, त्या म्हणजेच मित्रांनो 19 धावा. भगवान पाटील मंडळाचे सचिव एन्जॉय करतायत. त्यांना विनंती करतोय व्यासपीठावर यायचं आहे दादा. शॉटपुल फटका फसतोय, चेंडू हवेत आहे, मात्र कोणताही शतरक्षक नाहीये. जवळपास स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा फटका फेक येईपर्यंत 2 धावा. अलंकार तरे. का हा बदल केला गेला प्रभाकर म्हात्रे अलंकार तरे? कारण आपण जर पाहिला हवेचा झोत त्या दिशेने आहे आणि कदाचित डावकुऱ्या हाताच्या खेळाडूची नितांत गरज प्रत्येक संघाला आहे आणि त्यामुळे नक्कीच या ठिकाणी हा बदल घोडबंदर संघ देखील करतोय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 21. मात्र मला धीरज तरे यांची बॅटिंग बघायची आहे, कारण बऱ्याच वर्ष तर झालं असेल त्यांना मी कधी बॅटिंग करताना पाहिलं नाहीये. क्या बात है, अलंकार तरे इस बार नाहीये. कॅच ड्रॉप होतोय त्या ठिकाणी. अलंकार तरे सारखी ही विकेट, अलंकार तरे यांचा हा कॅच त्या ठिकाणी होतोय ड्रॉप. कोण आहे त्या ठिकाणी? विश्वास मुकादम, ज्याने दाखवायला हवा होता विश्वास, ज्याच्यावर होता संघाचा विश्वास, त्याच विश्वास मुकादम यांच्या हातातून हा कॅच होतोय ड्रॉप. ज्याप्रमाणे एरियल रूट न अलंकार तरे प्रवास करतोय ना, तो एरियल रूट देखील अलंकार तरेसाठी धोकादायक आहे हे या चेंडूवर मात्र दर्शवलं होतं गोलंदाजानं. कुठेतरी कॅच त्या ठिकाणी उडाला होता. एक संधी गोलंदाजानं निर्माण केली होती, मात्र त्या संधीचं सोनं जे आहे ते करता आलं नाहीये ओला स्पोर्ट्स ओला या टीमला. विश्वास मुकादम अप्रतिम आयोजक नियोजक आहेत विश्वास मुकादम. मात्र ज्यावेळेस खेळाडूंची कमतरता असते मित्रांनो, त्यावेळेस विश्वास मुकादम तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र अप्रतिम व्यक्तिरेखा आहे आणि नक्कीच ज्यावेळेस ओवळ्याची स्पर्धा
नाव घ्यायचं गेलं तर विश्वास मुकादम यांचं सिंगल कन्वर्ट केला गेला, सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. धावसंख्या होती ती म्हणजेच 24. षटक सुरू आहे ते दुसरं. धावा 52 धावेंचं टार्गेट सेट केलं आहे समोर. 5 ओव्हरची मॅच ओला स्पोर्ट्स ओळा वर्सेस घोडबंदर मास्टर्स. कट करतोय पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. रमा ठाकूर आहे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. सिंगल मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. पलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 25. म्हणायचं गेलं तर पंकज 12 चेंडू मध्ये 25 धावा. येणारे 18 चेंडू आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 27. म्हणजे अर्धा पल्ला जो तुम्ही गाठलेला आहे घोडबंदर संघ तो अवघ्या 12 चेंडू मध्ये, आता 18 चेंडू मध्ये तुम्हाला करायच्या त्या 27 धावा. जबरदस्त मॅच. लक्षात ठेवा मॅच संपली नाहीये. मॅच कोणत्याही क्षणी टर्न अप होऊ शकतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. तुम्ही मात्र जॉईन राहा फोर्स 1 या युट्यूब चॅनलला, कारण मॅचचा रिझल्ट अजूनही लागायचा आहे. मी घेतोय हलकासा डीजे ब्रेक. पुन्हा येईल या मॅचच्या दिशेनं. बंबई से आया मेरा दोस्त नहीं है, बंबई में आया मेरा दोस्त. हे जो संघ आहे एक ठाण्याचा संघ आहे, एक मीरा बंदरचा संघ आहे आणि हा मुंबईमध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे मुंबईमध्ये आलाय माझा मित्र. बॉडीला रोल करून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस चेंडू मात्र निघून जातोय फाईनच्या दिशेनं. गोशांकी क्षेत्र आहे त्या ठिकाणी. मिळतील धावा 2. धावसंख्या होती 27 धावा. जबरदस्त पार्टनरशिप. मी म्हटलं एखादं टार्गेट ज्यावेळेस 50च्या पलीकडचं टार्गेट बिबॉन ज्यावेळेस अचीव करायचं असतं ना, त्यावेळेस एखादी पार्टनरशिप बिल्ड होणं खूप गरजेचं आहे आणि ती पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड होते. प्रभाकर मात्रे आणि अलंकार तरे या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. यस इज गॉन. यावेळेस मात्र ती पार्टनरशिप तुटली गेली. पहिला विकेट घोडबंदर संघाचा पडला गेला. प्रभाकर मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. डॉन. आता डॉन पार्ट 1 आला होता आणि डॉन पार्ट 2 देखील आला होता. त्याच्यामुळे हे जे दोन्ही संघ आहेत ते दोन्ही संघ त्याच प्रकारचे आहेत. लक्षात ठेवा. धावा आहेत त्या फलकावर 27 धावा. उद्याचा सामना देखील मालवणी गावासाठी खूप महत्त्वाचा असेल. आणि दोन्हीही जे आमने सामने दोन्ही संघ जे आहेत ना, त्या दोन्ही संघांचा आणि त्या दोन्ही गावाचा जो संबंध आहे तो पाण्याशी जोडलेला आहे. एका साईडला पाणजू संघ आहे, एका साईडला मालवणी संघ आहे. म्हणजे पाण्याच्या जवळपास राहणारी ही दोन्ही गाव आहेत. तिसरा सामना असेल पाणजू वर्सेस मालवणी उद्याच्या दिवसामध्ये. धावा आहेत त्या 27 धावा. स्ट्राइक एंडला आपण पाहतायत न्यू बॅटर मिस्टर अजिंक्य तरे. पहिला चेंडू एक प्रकारे म्हणायचं गेलं तर आत्मविश्वास दुगुणा करणारा हा चेंडू. एक अनुभव वयोवर्ष जर आपण या व्यक्तीचं पाहिलं ना मित्रांनो, जवळपास विचार केला आपण तर नक्कीच 60च्या घरामध्ये असेल. यावेळेस मिस्टन स्टोक आहे. हा झेल होईल का? नाहीये. हा कॅच या ठिकाणी ड्रॉप होतोय. ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका नक्कीच तुम्हाला महागात पडू शकतायत.
या वेळेस म्हणायचं गेलं कॅच किती महत्वाचे आहेत. कॅच क्रिकेटमध्ये नेहमी महत्वाचे असतात आणि यावेळेस होत आहेत कॅच ड्रॉप. चंद्रशेखर ओवळेकर होते, अजिंक्य तरे यांचा तो झेल होता, तो कॅच त्या ठिकाणी चंद्रशेखर ओवळेकर यांच्या तो निसटला. एक जीवनदान, एक संधी पुन्हा खेळण्याची अजिंक्य तरे यांना. जवळपास ज्ञानेश्वर यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर वयोवर्ष मित्रांनो किती तर 63. वयोवर्ष 63 वयाची ही व्यक्ती आहे गोलंदाजी ट्रॅकवर. त्यामुळे जो अनुभव आहे, जे क्रिकेट जितके उन्हाळे पावसाळे ज्ञानेश्वर पाटील यांनी पाहिलेले आहेत ना, ते संपूर्ण अनुभव आज पणाला लावेल अलंकार सारख्या खेळाडू सोबत. पुन्हा एकदा खोलट आपला चेंडू, पुन्हा एक चांगला चेंडू पाहिला आपण. ऑन साइडला फटका चांगला आहे, मिडविकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा बलवा आहेत त्या ठिकाणी. धावसंख्या 32 धावा माफ करा. मालवणी गाव क्रीडा मंडळ मालवणी आयोजित आपण ही भव्य दिव्य स्पर्धा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024. तमाम क्रीडा रसिकांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि नक्कीच स्पोर्ट्स 1 या युट्यूब चॅनल सोबत जे श्रोते जोडलेले आहेत त्यांचं देखील, त्या श्रोत्यांचं देखील हार्दिक स्वागत. चांगला फटका, पुन्हा एकदा अलंकार तरे यांच्या पॅटमधून मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. बॅकअप साठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिझर्व्ह मध्ये. या चेंडूवर देखील येत आहेत 2 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागले गेलेले आहेत त्या 34. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 18. 12 चेंडू 18 धावा. मॅच अजूनही गरमागरम आहे, मात्र या मॅच मध्ये प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होणं गरजेचं आहे. घेऊया एक मिलिंद डीजे ब्रेक. तो चेंडू आयसाइड झाला नाहीये किंवा स्कूप करायचा होता का, एक वेगळ्या स्टाईल मध्ये फटका आपण पाहिला अजिंक्यच्या बॅट मधून. मध्ये सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केला. अलंकार तरे यांना स्ट्राईक देण्याचं काम केलं गेलं. आता मात्र मजा येणार, कारण आता समोरासमोर कोण आहेत, बेस्ट वर्सेस बेस्ट. अलंकार तरे समोर बॅटिंग लाईनअप मध्ये आहेत. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मिस्टर सतीश ठाकूर. क्या ठाकूर जलवा दिखाएगा. पस्तीस धावा. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. लेफ्ट अँड राईटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. सतीश टू अलंकार. सुरेख फटका, यावेळेस पुलचा फटका, सक्सेसफुल फटका. चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अलंकार तरे यांच्या बॅट मधून येतोय हा अतिशय सुंदर असा षटकार. 6 धावा. करताना समोर असतात. एक खूप मोठं चॅलेंज असतं गोलंदाजा समोर, आव्हान असतं. लक्षात ठेवा, कारण ज्यावेळेस एखादा मोठा बॅटर समोर असतो त्यावेळेस एक आव्हानात्मक गोलंदाजी करणं गरजेचं. बॅटची एज, चेंडू मात्र गोशांकित क्षेत्राच्या दिशेने 2 धावा.
अलंकार तरे यांना थांबवणं गरजेचं. सतीश ठाकूर यांची ही जी ओव्हर आहे ही महत्वपूर्ण ओव्हर आहे, कारण ही जी ओव्हर नंबर 4 साठी वापरली गेलेली आहे. याचं कारण एखादी विकेट, मात्र ते चित्र दिसत नाहीये. जवळपास धावा खर्च केल्या या ओव्हर मध्ये, त्यामुळे 9 धावा संघ पोहोचला गेला 43 या धावसंख्येवर. यावेळेस आपण पाहतोय तर हा सिंगल. धावा झालेल्या आहेत त्या 44, चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि धावा करायच्या आहेत त्या 8. आठ धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8, धावा करायच्या आहेत त्या 8. चौवेचाळीस झाले, 52 करायचे आहेत. बरोबर आहेत, 8 धावा आहेत. यावेळेस लेग बाईटचा इशारा पंचांचा येतोय. 2 धावा येतील. 6 धावांची गरज विजयासाठी घोडबंदर या संघाला. आणि चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 7. मात्र इथूनही तुम्ही कमबॅक करू शकता, मेहनत करावी लागेल. ओला स्पोर्ट्स ओला या टीमला मॅच संपली नाहीये, मॅच अजूनही संपली नाहीये. पुन्हा एकदा ऑन द राईट, चेंडूला ऑन साइडला खेळलं गेलं. रमा ठाकूर वेगाने येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो नाहीये. इथे काय माहिती पंचांचा निर्णय काय येईल, पंचांचा निर्णय काय असेल. इट्स गॉन. मी म्हटलं होतं इथूनही तुम्ही कमबॅक करू शकता, इथूनही तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. रमा ठाकूर यांचा थ्रो आणि या थ्रो न घेतली अलंकार तरे यांची विकेट. अलंकार तरे यांची ही विकेट. का इथून कमबॅक करेल, का इथून पलटवार करणार का ओला स्पोर्ट्स ओला संघ. अलंकार तरे यांची जी विकेट आहे, अलंकार तरे यांची विकेट ओला स्पोर्ट्स ओला टीमला ऊर्जा देणार का. चला मॅच स्टार्ट करूया आपण. 47 धावा करायच्या आहेत त्या 5 धावा करायच्या आहेत. विक्रम गरत न्यू बॅटर. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. 6-5. यावेळेस बॉडीला पूर्णतः टर्न करून चेंडूला मात्र खेळलं गेलं. चेंडू जातोय तो म्हणजेच फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. 4 धावा. मॅच मध्ये वापसी. एका धावेची गरज घोडबंदर संघ ड्रायव्हिंग सीटवर. एका धावेची गरज.
आणि अशा रीतीने आपण पाहतोय तर शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार विक्रम घरत यांच्या बॅट मधून. अभिनंदन घोडबंदर मास्टर्स सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय घोडबंदर संघ. आणि नक्कीच हार्डलक ओळा स्पोर्ट्स ओळा. प्रयत्न चांगला, मात्र नक्कीच एक चांगलं एफर्ट, चांगलं क्रिकेट तुमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. त्याबद्दल मी ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमचं देखील या ठिकाणी आभार मानतोय आणि वळतोय पुढच्या मॅचच्या दिशेनं. पुढची मॅच जी आहे ती उमेडमान वर्सेस RK मोरवा.